हेडलाईन वाचून व्हिडिओ पाहण्यासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं आम्ही स्वागत करतो। तुम्ही जे वाचले ते बरोबर वाचले आणि ज्या घटना होतात ते ह्याच दिशेने इशारा करतात, कारण हा व्हिडिओ पहा। आपल्या देशातल्या देशविरोधी बेरोजगारांसाठी दोन गोष्टी आहेत जे करणं खूप सोपं आहे। एक म्हणजे भीक मागणं आणि दुसरं म्हणजे सरकारी संपत्तीचं नुकसान करणं। राज्य पातळीवर एसटी बस आणि देश पातळीवर रेल्वे। नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। भारतात रेल्वेवर जेवढा विश्वास लोकांना आहे तेवढा विश्वास कदाचित त्यांना त्यांच्या प्रियकरावर देखील नसेल, कारण एक वेळेस तुमचा जोडीदार तुम्हाला आयुष्यामध्ये अर्धवट मार्गात सोडून जाईल, पण रेल्वे जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी तुमच्या सोबत उभी आहे। जोपर्यंत 15 रुपयाची रेल नीर 20 रुपयाला का विकतो म्हणून आम्ही भांडण करून व्हिडिओ ट्विटरवर टाकत नाही, तोपर्यंत आम्ही भारतीय असल्याचा सबूत आम्हाला मिळत नाही। पाणी पिण्यापासून ते पाणी रेल्वेला परत करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये रेल्वे अधिक पैसे घेते म्हणण्यापेक्षा कंत्राटीदार घुसखोरी करतात। असंख्य समस्या आहेत, पण रेल्वे भारतासाठी पहिली पसंत आहे। पॅसेंजर रेल्वेची अस्वच्छता आपल्याला त्रासदायक आहे, तर दुसऱ्या बाजूला भारतीय रेल्वेची वंदे भारत देशाची मान उंचावत आहे। तुम्हाला तुमच्या कर्तव्य आणि गंतव्य स्थानापर्यंत पोहोचवणारी ही रेल्वे तुमच्या सेवेत सदैव तत्पर असते, पण त्या रेल्वेला काळं फासणारी ही काही असामाजिक तत्वे, बेरोजगार डोके आज गव्हाला पडलेल्या किड्यासारखे वाढत आहेत आणि त्यांचं टार्गेट रेल्वे नाही तर रेल्वेमध्ये असलेले हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई प्रत्येक भारतीय आहे। रेल्वेच्या पटरीवर झोपणं, पटरीला तोडण्याचे प्रयत्न करणे, त्यावरती लोखंडाच्या गोष्टी ठेवणं, हे सर्व पाहून जर तुम्हाला वाटत असेल की काही लोक सरकार विरोधात फक्त आंदोलन करतात, नाही, ही लोक खुनी आहेत। हे आज तुम्हाला इथे ठणकावून सांगतो आम्ही। एका रेल्वेमध्ये हजारो लोक सफर करतात आणि एक चूक हजारो लोकांचा एक साथ जीव घेऊ शकते, म्हणजे मास जेनोसाइड। प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक पटरीच्या बाजूला असे असंख्य हिटलर घुमत आहेत। भारतीय रेल्वेची सुरक्षा करणाऱ्या आरपीएफ रेल्वेच्या सुरक्षेसाठी दिवस रात्र तैनात आहेत एसी डब्यामध्ये। आम्ही प्रश्न आरपीएफ वर नाही उचलतोय, आरपीएफ सदैव रेल्वे आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आहे, पण त्यांचे पण हात तेव्हा बांधले जातात जेव्हा रात्रीच्या काळोख्यातून सैतान बनून हे लोक रेल्वेवर दगडफेक करतात। मध्य प्रदेशमध्ये प्रयागसाठी जाणाऱ्या रेल्वेवर प्लॅटफॉर्म वरती दगडफेक झाली आहे। ही गोष्ट सरकार आणि रेल्वे प्रशासनाची मान झुकवणारी तर आहेच, पण आपल्यासाठी पण विचार करण्यासारखी आहे की आपल्या सोबत असे असंख्य सामाजिक तत्व वावरत आहेत। जे लोक आज रेल्वेवर दगड उचलतात, उद्या चालून विमान हायजेक करायला त्यांना वेगळी मानसिकता बनवण्याची गरज नाहीये। आणि परत एकदा म्हणतोय, असामाजिक तत्व कुठल्या एका धर्माची नसतात, त्यांचा कुठला धर्म नसतो। आतंकवाद, उग्रवाद हाच त्यांचा धर्म आहे। तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल काय वाटतं आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण विश्लेषणासाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं, कॉंग्रॅच्युलेशन्स। काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे। दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो। उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते, त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक। अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत।